बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी समोर येते। अपहरण करण्यात आलं तेव्हाच संतोष देशमुखांना हत्या होणार असल्याचं लक्षात आलं होतं। संतोष देशमुखांच्या वाहन चालकाच्या जबाबात ही बाब आता समोर आलेली आहे। टोल नाक्यावर संतोष देशमुख यांना काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओत टाकण्यात आलं। दरम्यान स्कॉर्पिओमध्ये टाकताना संतोष देशमुखांनी त्यांच्या चालकाला लवकर पोलीस स्टेशनला जा, हे लोक मला जीवे मारतील असं सांगितलं होतं। संतोष देशमुखांच्या चालकानं दिलेल्या जबाबात ही बाब समोर आली आहे। देशमुखांना गाडीतून केजच्या दिशेने नेण्यात आलं आणि त्यानंतर पुढील घटना घडली आहे। देशमुखांच्या चालकाच्या जबाबात आता ही माहिती समोर येते। अपहरण करण्यात आलं तेव्हाच संतोष देशमुखांना हत्या होणार असल्याचं लक्षात आलं होतं। संतोष देशमुखांच्या वाहन चालकाच्या जबाबात ही बाब आता समोर आलेली आहे। टोल नाक्यावर संतोष देशमुख यांना काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओमध्ये टाकण्यात आलं। दरम्यान स्कॉर्पिओमध्ये टाकताना संतोष देशमुख आणि त्यांच्या चालकाला लवकर पोलीस स्टेशनला जा, हे लोक मला जीवे मारतील असं सांगितलं होतं। संतोष देशमुखांच्या चालकानं दिलेल्या जबाबात ही बाब आता समोर आली आहे। देशमुखांना गाडीतून केजच्या दिशेने नेण्यात आलं आणि त्यानंतर पुढील घटना घडली आहे। आपले प्रतिनिधी हरिदास तावरे आपल्यासोबत जोडलेले आहेत। हरिदास, अनेक जबाब आता समोर येत आहेत। प्रत्यक्षदर्शी जबाब त्यांचा नोंदवण्यात आला, त्यानंतर आता आपण हा जबाब महत्त्वाचा मानतोय। संतोष देशमुख यांच्या चालकानं दिलेला हा जबाब आता महत्त्वाचा मानला जातोय। नक्कीच नीलम, या ठिकाणी सांगता येईल की 9 डिसेंबर रोजी ही ज्यावेळेस ही घटना घडली त्या दिवशी संतोष देशमुख यांच्याबरोबर त्यांचे मावस बंधू शिवराज देशमुख हे बरोबर होते आणि हे शिवराज देशमुख जे होते ते गाडी चालवत होते आणि डोणगाव टोल नाक्यावर ज्यावेळेस यांची जी गाडी आहे ती अडवली गेली। ती गाडी अडवल्यानंतर ज्यावेळेस ह्या ड्रायव्हरच्या बाजूने जी काच होती ती फोडण्यात आली होती आणि ती फोडल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की संतोष देशमुख या बाजूने नाहीत तर दुसऱ्या बाजूला आहेत। मग दुसऱ्या बाजूने ते गेले, दरवाजा उघडला गेला आणि त्यानंतर संतोष देशमुख यांना खाली ओढत त्यांना मारहाण करण्यात आली। तिथून त्यांना उचलून जी काळी स्कॉर्पिओ आहे त्या स्कॉर्पिओ मध्ये ते टाकळी शिवारामध्ये या ठिकाणी घेऊन गेले आणि त्याच वेळेस ज्यावेळेस ती हाणमार चालू होती त्यावेळेस संतोष देशमुख यांनी त्यांचे जे वाहन चालक होते शिवराज देशमुख यांना या ठिकाणी सांगितलं की तू लवकरात लवकर पोलीस स्टेशनला जा, मला हे मारणारच आहेत, माझी हत्या करतील, मला जीवे मारतील असं देखील त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं। आणि जो महत्वाचा जबाब आहे तो या ठिकाणी जे CID असेल, SIT असेल यांनी जे दोषारोपपत्र या ठिकाणी न्यायालयात दाखल केले, या आरोपपत्रातून या ठिकाणी बाहेर येताना पाहायला मिळते। जी नक्कीच, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहिती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।